भारतीय जनता पार्टीचे किती तोंडावर लॉक देशमुख शीतल माईक चालू करा. त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या खाली घ्या बॉल जरा यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांचा वाद झालता वाटतं. आणि बाळासाहेब सर्वोदयाचा काही संबंध नव्हता. बाळासाहेब सर्वोदय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं. मग हा बाळासाहेब सर्वोदय आणि बाजीराव सर्वोदय कारण रेखा सर्वोदय ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती. मग आपल्या भावजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं. मग त्यांनी त्यांच्या घरी शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे, शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरता घातला. त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं. या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग खाली बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले मध्ये होती. त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता. माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो. हे बघा मटण किती वर घेतलाय कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबावात मला सुद्धा मनसेचं सीट करा पॅनल आपल्याला या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला. सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता. नंतर ही बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामुळे तुम्ही असं भांडण का करता, एकमेकांना समाजाने घ्या हे बोलायला बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वोदय गेले असता त्यांनी शंकर शिंदे, शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MSC मध्ये नाव आहेत. हे नाव बघा काय झालं माहिती का? मारहाण कोणाकोणाला झाली? बाजीराव सर्वोदयला का मारती लागला. अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वोदय, तो सध्या पुढे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणाचा मृत्यू झाला नेमकं सांगा. बाळासाहेब पांडुरंग सर्वोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा. अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा. या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी केलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे, या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे. या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत. यांना काही काय कोणी मारहाण केली. नगरसेविका शालन शंकर शिंदे, बाबू शिंदे, तुझा नवरा, त्याची जे माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती. बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालंय का? बिनविरोध करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना कारभारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव. हो का बाजीराव सर्वोदयांनी नावं सांगितलेले आहेत. विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अंबर शंकर शिंदे. या खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे.